प्रामुख्याने मला सांगायला आनंद होईल की यावर्षी आम्ही निवडून आलेलो आहोत खासदार म्हणून मुंबईचे, महाराष्ट्राचे। आणि इथं आल्यानंतर पाहिलं की या ठिकाणी वेगवेगळ्या राज्यातली लोक खासदार असतील वगैरे वेगवेगळे फंक्शन वगैरे करतात। आणि माझ्या डोक्यामध्ये आलं की या ठिकाणी अल्फान्सो, ज्याला म्हणतात हापूस आंबा, हा ह्या ठिकाणी मिळत नाही असं चर्चेवरती कळलं। मग आम्ही मुंबईमध्ये आंबा महोत्सव करतो, मालवणी महोत्सव करतो, कोकणी महोत्सव करतो। त्याच पद्धतीने दिल्लीमध्ये यावर्षी अल्फान्सो हापूस आंबा महोत्सव हा करण्याचं ठरवलं। आणि हे ठरवल्यानंतर प्रमुख पाहुणे आम्हाला माननीय या देशाचे पंतप्रधान मोदी साहेब हे पाहिजे होते। आणि मी त्यांना भेटीची वेळ मागितली, त्या पद्धतीने त्यांना मला भेटीची वेळ दिली आणि त्यांना माझा कन्सेप्ट सांगितला। त्यावेळेला त्यांना कन्सेप्ट आवडला आणि त्यांनी त्या पद्धतीने सांगितलं की असंच प्रत्येक जिल्ह्याचं फळ जे असतं हे पॉप्युलर झालं पाहिजे। आणि त्याने मला त्या पद्धतीने त्याने सांगितलं की मला आपण कधी करू शकतो, अधिवेशन चालू होतं त्यावेळेला। तर म्हटलं तो खाण्यायोग्य होणार नाही, तर आपण अक्षय तृतीयाला माझा करण्याचा मनोदय आहे, तर आपण त्याला अवश्य हवं। आणि त्यांच्यानंतर ती चर्चा झाल्यानंतर मी मुंबईच्या बाबतीमध्ये देखील चर्चा केली, पाण्याच्या बाबतीमध्ये चर्चा केली, मुंबईच्या ट्रॅफिकबद्दल चर्चा केली, एम्स हॉस्पिटलच्या बाबतीत चर्चा केली। आणि त्यानंतर मला त्यांच्याकडनं ह्या चर्चेच्या अंतीनंतर मला सांगण्यात आलं, त्यांच्याकडनं निरोप आला त्यांच्या ऑफिसमधून की माननीय पंतप्रधान या आंबा महोत्सवाला या ठिकाणी येणार आहेत। हा आंबा महोत्सव आपण 2 दिवस करतो आहे। यामध्ये 30 तारखेला माननीय पंतप्रधानांच्या हस्ते संध्याकाळी 6 वाजता याचं ओपनिंग होईल, उद्घाटन होईल। यावेळेला अनेक खासदार, आमदार, मंत्री यांना देखील दिले। आणि कालच मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब आणि अजित पवार साहेब या सर्वांनाच हे केलं आहे। आणि माझ्या शिवसेना पक्षाच्या वतीने हे करत असताना हे सर्व महाराष्ट्राचे मंत्री देखील इथे आले पाहिजे आणि त्याने देखील ते आमंत्रण स्वीकारलेलं आहे। आणि अशा पद्धतीने हा महोत्सव 2 दिवस चालणार आहे। याच्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम देखील घेतलेले आहेत। महाराष्ट्रातले जे सांस्कृतिक कार्यक्रम आहेत ते संध्याकाळच्या वेळेला उद्घाटन झाल्यानंतर 3 तास हे महाराष्ट्राचे कार्यक्रम होणार आहेत। आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आमचे स्टॉल देखील, जे शेतकरी कोकणातून येणार आहे, खरं म्हणजे कोकणातल्या आंब्याला, म्हणजे हापूस आंबा हा कोकणामध्ये प्रामुख्याने येतो, तिथले शेतकरी ते त्यांचे स्टॉल लावतील। ते संध्याकाळी 6 नंतर चालू होईल, पण दुसऱ्या दिवशी पूर्ण दिवस असतील। त्यानंतर 1 मे येतो आहे, त्या 1 मे देखील मोठ्या उत्साहाने या महाराष्ट्र सदनामध्ये साजरा करायचा हे आमचं ध्येय असून यासाठी मुंबईमधून जवळजवळ 200च्या वर कार्यकर्ते वगैरे ह्या ठिकाणी दाखल होतील 25 तारखेनंतर। आणि ह्या कार्यक्रमाचं ग्रेस होण्यासाठी दिल्लीच्या लोकांनी, दिल्लीच्या अनेक जणांना मंडळं जी आहेत, मराठी मंडळं वगैरे आणि मराठी जे इथे वास्तव्य करणारे लोक आहेत आणि इथले काही व्यापारी आणि लोक आहेत, यांना देखील आम्ही यामध्ये चर्चा बोलवलेलं आहे। आणि त्यामुळे हा उत्सव चांगल्या तऱ्हेने व्हावा आणि आम्हाला कोकणातल्या माझ्या शेतकऱ्यांना इथे बाजारपेठ मिळावी। त्यांचा आंबा जो हापूस आंबा आहे हा प्रसिद्ध व्हावा, तो जगामध्ये प्रसिद्ध आहे। त्याचा सुगंध, त्याचा स्वाद हा वेगळाच प्रकारचा असतो आणि तो या ठिकाणी तो मार्केट आमच्या शेतकऱ्यांना मिळेल, या दृष्टीने असंच माझ्या मनामध्ये आल्यानंतर हा उत्सव आम्ही साजरा करत आहोत आणि याची बाजारपेठ सुरू करत आहोत। साधारणतः आपण म्हणता की शेतकरी येणार आहे आणि कशा पद्धतीने ते तुम्ही जे आंबे आणणार आहात ते आंबे इथे विक्रीसाठी ठेवणार उपलब्ध असणार आहे की शेतकऱ्यांचे आंबे उपलब्ध असणार आहे? मी तर माझ्या पद्धतीने माझे खासदार वगैरे येतील त्यांना एक फ्रीमध्ये देण्याचा माझा मानस आहे आमच्या इथून। आणि बाकीचे व्यापारी जे येणार आहेत ते त्यांच्या पारंपरिक गणवेशामध्ये सर्वजण येणार आहेत आणि ते स्वतः ते विक्रीसाठी आम्ही त्यांना स्टॉल करणार आहोत। त्या स्टॉलमध्ये ते त्यांचा आंबा आणि आंब्याच्या व्यतिरिक्त कोकणातले अनेक प्रॉडक्ट या ठिकाणी विक्रीला ठेवण्यात येणार आहे। साधारणतः जर बघितलं तर या आंबा महोत्सवाच्या निमित्ताने किती उलाढाल होईल असं वाटतं? भरपूर होईल अशी। जवळजवळ शेतकरी सर्व जवळ 5,000 पेट्या पहिल्याने त्यांच्या 2 डझनच्या, 4 डझनच्या अशा आणि 1 डझनच्या अशा 5,000च्या वर पेट्या ते घेऊन येणार आहेत। आणि त्यामुळे उलाढाल ही सुरुवात आहे आणि सुरुवातीला कशाप्रकारे होते हे आम्हाला देखील बघायचं आहे, परंतु ही उलाढाल होणार आहे, चांगली होणार आहे, त्यांना देखील 2 पैसे मिळणार आहे आणि इथल्या लोकांना स्वादिष्ट आमचा हापूस आंबा खायला देखील मिळणार आहे। होऊ शकतो ना, नक्कीच होऊ शकतो।
नक्कीच या दृष्टीने त्यांच्याबरोबर बसल्यानंतर त्यांची मानसिकता, इथल्या लोकांची मानसिकता ही देखील पाहिली जाईल आणि त्या पद्धतीने हा उत्सव आणखीन चांगल्या तऱ्हेने दरवर्षी केला जाईल. जसं मुंबईमध्ये अशा पद्धतीने आंबा महोत्सव, मालवणी महोत्सव, कोकणी महोत्सव होतं, त्या पद्धतीने हा उत्सव केला जाईल. नाही, महाराष्ट्रातल्या म्हणजे कोकणामध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हाच प्रख्यात आणि तिथला आंबा हा अत्यंत उत्कृष्ट. देवगडचा आंबा हा एक नंबरचा जातो. त्यानंतर राजापूर असेल, खेड असेल, चिपळूण असेल, दापोली असेल, या सर्व तालुक्यांचा आंबा ते लोक घेऊन येणार आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या आंब्याची, हापूस आंब्याची चव इथल्या लोकांना चाखायला मिळणार आहे. हो, झालेलं आहे. हो, नक्कीच हापूसच्या याचं GI टॅग झालेला आहे आणि तो इथे उपलब्ध असणार आहे. सर, त्यालाच जोडून एक प्रश्न आहे की बाजारपेठांमध्ये रत्नागिरी देवगड हापूसच्या नावाने जे डुप्लिकेट हापूस किंवा वेगळे आंबे विकले जातात, तर त्या संदर्भात ही खरी गोष्ट आहे. काही लोक त्याला स्टिकर लावतात आणि असे डुप्लिकेट आंबे रत्नागिरीचा, देवगडचा, कोकणातला आंबा असा सांगून मुंबईला देखील विक्री करतात अगोदरच. ते इथे देखील होते आणि म्हणून खऱ्या आंब्याची चव त्यांना कळायला पाहिजे या दृष्टीने आणि शेतकऱ्यांचा फायदा झाला पाहिजे. शेतकरी, माझा शेतकरी कोकणातला इथे आला पाहिजे आणि इथल्या महाराष्ट्र आणि बाकीच्या लोकांना देखील हापूस आंबा कळला पाहिजे, त्याचा सुगंध, त्याचा वास आणि त्याची टेस्ट. आणि या दृष्टीने आम्ही सर्व खासदारांनी मिळून हा प्रयत्न केलेला आहे. सर्वांच्या सहकार्याने आम्ही हा प्रयत्न करतो आहे आणि तो आपण सक्सेस होईल असं नक्कीच वाटतं. महाराष्ट्रातले आणि भारतातले किती खासदार उपस्थित असतील आणि कशामध्ये मी पंतप्रधानांची वेळ दिल्यानंतर कालच आमच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना जाऊन भेटलो. माझ्या पक्षाचे मुख्य एकनाथजी शिंदे आहेत, यांना जाऊन भेटलं आहे. त्यांनी देखील पाठिंबा दिलेला आहे आणि त्या पद्धतीने हे चालणार आहे. केंद्रीय मंत्र्यांना देखील मी आज भेटणार आहे आणि त्यानंतर त्यांना देखील मी विनंती करणार आहे, आपण देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहावं म्हणून विनंती करणार आहे. एक वेगळा प्रश्न आहे. काल एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांची भेट झाली आणि ज्या पद्धतीनं मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका या एकत्रित लढण्यासंदर्भात चर्चा झाली आहे, तुम्हाला काय माहिती आहे? नाही, मला काहीच माहीत नाही, कारण रात्रभर मी कार्यक्रम होता. आता सकाळीच मी दिल्लीला आलो आहे. आज माझी मीटिंग देखील आहे, त्याच पद्धतीने आपली प्रेस घेतली होती. याबद्दल मला अजून काही माहीत नाही. सर, एक प्रश्न असा, तुम्ही पंतप्रधानांना भेटला तेव्हा PNB बँकेचा मुद्दा तुम्ही उपस्थित केला होता. PNB बँकेच्या घोटाळ्याशी संबंधित एक आरोपी मेहुल चोक्सीला भारतात आणण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. तुम्ही कसं पाहता याकडे? तुम्ही मागणी केली होती? नाही, मी PNBच्या बाबतीमध्ये मागणी नव्हती केली. मी पंजाब महाराष्ट्र बँकेच्या बाबतीमध्ये मागणी केली होती आणि त्या बाबतीमध्ये त्यांना मी पत्रक देखील दिलेलं आहे.